पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आमची जी चेटकीन आहे ना तिच्या केसाची सुतर फेनी झाली तरी अंगामध्ये गाऊन घालून गाऊन दाखविण्याची आवड काही गेली नाही. चेटकीन माझा एक सल्ला ऐक, कमी हसत जा आणि दात घासत जा. सुरू करा एपिसोड. सुरू करा एपिसोड. ही मोठी उषा चव्हाण आली आहे. मोठी उषा चव्हाण अगदी बनून आली आहे. किती उषा चव्हाण किती हा जरी दादा कोणके खोटा असला, ही उषा चव्हाण खोटी असली तरी सुद्धा इथे आज जे येणार आहेत ना सेलिब्रिटी, तुम्ही ज्यांचे फॅन आहात ते मात्र खरे खुरे असणार आहे. कोण कोण येणार आहे माहितीये का? आता दाखवते. चला पटकन खेळ सुरू करा. सुरू करायचं करा करा. बर डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर. दादा तुम्ही किती रोल केलाय? मी किती रोल केले? अगं मी हे बघ तुला सांगतो, व्हेज रोल, चिकन रोल, पनीर रोल. माहित नाही तुला या चेटकिनीच्या बाजूचा जो सापळा ना सापळा, त्याच्यामध्ये जेवढी हाडं नसतील त्याच्यापेक्षा जास्त रोल मी केले. असंच भरपूर रोल करणार येतोय अनमोल. आणि अनमोलच्या बरोबर येतोय तो सुपरस्टार, जो रबर स्टार, ज्याचं मायमिंग भारी, टायमिंग भारी, ऍक्टिंग तर लय भारी. अनमोल बरोबर महाराष्ट्र ज्यांचा फॅन आहे असे येत आहेत विजय पाटकर सर. अरे हो हो बेटा, मला आत तर येऊ दे. बेटा नको ना, नको त्रास देऊ मला. मी आज खूप थकलोय. जा तुझ्या तू एकटा खेळ बेटा. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? मी थकलोय. त्रास नको देऊस मला. आणि जा जाऊन बस तिकडे का कोपऱ्यात. का जीव जा
वागतो काहेच मागतो का जळतो विझतो पुन्हा पुन्हा का तीच सावली का तोच चेहरा का उरतो घुमतो आवाज हा जगून घेतो पुन्हा तुझ्या सर्वेक्षण हे भरून ये पुन्हा आठवणी मन हे बघ काहूर काहूर सुने मन आतून आतून सुने मी तुला ओरडलो, आपल्यापासून लांब केलं, पण मला एक इजा झाली आणि तू माझ्यासाठी पळत आलास. बेटा, मला असं प्रेम कुठल्याही व्यक्तीकडून मिळणं अशक्य आहे. आय एम सॉरी बेटा, आय एम. अरे तू तर प्राणी, पण माणसासारखा वागून आम्हाला आनंद देतोस. एक दिवस आम्ही माणसं तुझ्यासारखं वागून तुला आनंद देतो. सर, काय बोलणार आम्ही तुमच्याबद्दल. आता आपण विचारूया परीक्षकांना की कसा वाटला हा जोरदार परफॉर्मन्स. सोनाली. सगळ्यात आधी मी विजय पाटकर सरांचे अगदी मनापासून आभार मानते की तुम्ही या मंचावर येऊन हा परफॉर्मन्स दिलात. ही कॉन्सेप्ट आजपर्यंत कधी मी कुठल्याही मंचावर पाहिलेली नाही आहे, जिथे एका प्राण्याचा आणि आपल्यामधलं जे नातं आहे, कनेक्शन आहे, त्याच्यावरती ॲक्ट असेल. कारण ह्याच्यात हे डान्समधनं कसं मांडायचं, मुळात हेच मला असं वाटतं की जगावेगळी कॉन्सेप्ट. आणि अनमोल, काय तू ॲब्सोल्युटली निशब्द करून टाकलंस. अनमोल, तू एका क्षणापुरतं सुद्धा ते कॅरेक्टर सोडली नाहीस. तू ते काय एक्सप्रेशन दिले यार. तुझी ती तडफड, त्रास, प्रेम, आपुलकी, ते सगळं स्टेप्समधनं दिसत होतं, एक्सप्रेशन्समधनं दिसत होतं. खूप 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 कमाल अनमोल, खूप कमाल. आपली कुवत नसते ना, त्याच्याहून जास्त या ॲक्टमधनं मला मिळालं आहे असं वाटतंय. आणि खूप अभिमान वाटतोय मला की आपल्या मंचावरती अशा पद्धतीचं नातं अशा पद्धतीने उलगडलं गेलं. आणि ऑल द बेस्ट बाळा, खूप 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 छान. थँक्यू सो मच. काश्मीर. खूप आभार तुमचे विजय सर, आज या मंचावर येऊन आमची साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अनमोल, तुझ्या डान्सच्या जादूनं बदलून टाकली आहे दुनिया. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत विजय पाटकर सर, टायमिंग आणि मायमिंगचे बादशहा. इथे एक छोटीशी गंमत अशी होणार आहे सर, तुम्ही मायमिंग करणार आहात आणि मी ते मायमिंग ओळखून ते शब्द बोलणार आहे. टायमिंग, मायमिंग आणि शब्दातून सरांच्या जवळची व्यक्ती आणि आपल्या सगळ्यांच्या जवळची आणि आवडती व्यक्ती. बघूया ॲक्ट.
मित्र खूप होते, त्यात अजून एक नवीन मित्राची भर पडली. त्यांनी मला विचारलं, ऍक्टिंग नाटक एकांकिका करणार का? हा हो, त्यांनी मला विचारलं, नाटक एकांकिका करणार का? मित्रांमधला बच्चन होता तो. बघायचंही बच्चन, बोलायचंही बच्चन, चालायचंही बच्चन. कॉलेजच्या मुली फिदा व्हायच्या त्यांच्यावर. गोविंदाचा डान्स आठवतो, त्याला बघण्यासाठी गर्दी अफाट. सगळे स्तब्ध होऊन बघत राहायचे. त्याची आई, त्याचं प्रेम सुद्धा आठवत. आईवर खूप प्रेम. लवकर गेलास यार. प्रदीप पटवर्धन हे त्याचं नाव. प्रदीप पटवर्धन सरांचे फोटो सुद्धा, म्हणजे आम्ही जेव्हा ते मोरूची मावशी, विजय चव्हाण, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन दिसायचे हँडसम. आणि तो पहिल्यापासून त्याचं इनबिल्ट तो सुपरस्टार होता. त्याची त्याकडे सगळे त्या पोटेन्शियल्सच्या होत्या सगळ्या त्या क्वालिटी. एकतर स्पष्ट वाणी त्याची, परफॉर्मन्स चांगला डान्सर, मग कमी त्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे शेवटच्या दिवशी त्याला बघितलं जेव्हा झोपलेला तो, तर फक्त बघितलं, फक्त शांत बघितलं आणि बाहेर आलो. बघू शकलो नाही त्याला. आम्ही जवळ 40 वर्ष आम्ही एकत्र होतो. 4 वर्ष नाही, 40 वर्ष. सर, प्रदीप पटवर्धन सरांचं कॉन्ट्रीब्युशन खरंच रंगभूमीवर असेल, सिनेमा, टेलिव्हिजन खूप खूप मोठं आहे. आपण त्यांना कधीच विसरू शकणार नाही. रंगभूमीचा इतिहास, नाटक, अभिनेते, जेव्हा जेव्हा हा विषय निघेल तेव्हा तेव्हा प्रदीप पटवर्धन सरांचं नाव निघणारच आहे. सर, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्या बच्चे कंपनीबरोबर सहभागी झालात, डान्स केला, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. आमच्या मंचावर सर तुमचं कधीही स्वागत आहे. एक छोटीशी गिफ्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत. मी सोनाली आणि काश्मीरला विनंती करतो की आपण तिघे मिळून सरांना ही गिफ्ट देऊया. रजनीकांतला भेटलायत का? अरे त्यांना जाऊन विचार की तुम्ही दादांना भेटलात का. ते साऊथचे सुपरस्टार आहेत, पण मी माऊथचा सुपरस्टार आहे. आपलं प्रेम पण डायलॉग आहे, आपली ऍक्शन पण डायलॉग आहे. म्हणून मी रजनीकांत, शाहरुख खान कुणी समोर आलं तरी मी दादा आहे आणि दादाच राहणार. असंच एक मंचावर शाहरुख खान येतोय, त्याचं नाव आहे सागर. आणि सागरच्या बरोबर येते स्नेहलता तावडे. माझी बायको माझ्यासोबत भांडून गेली आणि मी तिला बोललो की जा, मला तुझी गरज नाहीये. अच्छा, पण आता मला तिची गरज भासते, कारण कपडे धुवायला लागतायत, भांडी घासायला लागतायत. मी का भांडलो? अश्विनी ये ना परत, अगं ये ना, अगं ये ना, अगं. माझी बायको आली वाटतं, आता मी दार उघडणार. डिंग 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 डिंग. धनंजय माने इथेच राहतात का? अरे कोण
धनंजय माने, इथे माझ्या बायकोची वाट बघून बघून मान वाकडी होण्याची वेळ आली आहे आणि तुला धनंजय मानेची पडली आहे. अरे निघ इथून. सागर मी आले, माय हॅपी. आणि हे काय, आता तर तिचे आवाज पण यायला लागलेत. अरे सागर दरवाजा उघड, मी खरंच आले, नाहीतर जाईना परत माहेरी. ये अश्विनी आली. मी कधीपासून वाट बघत होतो तिची, आता आली. मजा. बघितलं ना, याच्या पुढे माझ्याशी भांडायचं नाही, नाहीतर मी कायमची निघून जाईल. आणि आता तुम्हाला समजलंच असेल, एकानी घर बिघडतं आणि दोघांनी सावरतं. हा बायको समज. ओ गॉगलवाले कश्मीर मालनी, बोला कसं वाटलं तुम्हाला? गॉगल घाण पोटात पाय. मस्त 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 मस्त. सागर काय धुमाकूळ घातलास रे आज. अभिनय किती सुरेख. थँक्यू सर. मला काय माहिती, मला सागऱ्या कायम असं वाटायचं काहीतरी मिसिंग आहे, पण सागऱ्याच्या डान्समध्ये काहीतरी एक एक्स फॅक्टर असतो. सागर आज तो एक्स फॅक्टर होता आणि तू खरंच या रंगमंचाचा आज हिरो ठरलायस. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. स्नेहलता अप्रतिम, खूप छान एनर्जी आणलीस. खूप खूप आभार तुझे, तू आज आमच्या रंगमंचावर आलीस आणि काय अप्रतिम नाचलीस, काय अप्रतिम वाटत होती ती जोडी. फॅन्टॅस्टिक, मज्जा आली आज, मज्जा. तर आता आपण विचारूया सोनाली मॅडमला हा डान्स कसा वाटला. सोनाली मॅडम, तुम्हाला कसा वाटला डान्स? मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती आहे का, जे मागे जे काही सगळं वापरलं होतं तुम्ही, जे काही सगळं लावलं होतं वाकडं तिकडं, पहिल्यांदा मी नोटीस केलं जेव्हा तुम्ही मागं गेलात दोघंही, तेवढ्यात तुम्ही व्यवस्थित इथे थांबून आणि मग तो लॅम्प जो पडला होता तो आपोआप वरती आला, मग तो पडदा आपोआप लागला, मागे जे काही किचनचं रॅक तिरकं झालेलं ते आपोआप जागेवर आलं. या सगळ्या बारीक गोष्टी ज्या तुम्ही केल्यात त्या खूप ठळकप्रमाणे लक्षात आल्या. तो या सुपर कॉन्सेप्टसाठी आणि एक्झिक्युशनसाठी सागर आणि स्नेहलता आणि द एंटायर टीम तुमच्या डान्सच्या जादूने बदलून टाकली आहे दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा, जिंकून घेऊ जग सारे, गलगली झोकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स महाराष्ट्र, डान्स. आय एम सो हॅपी की या अशा परफॉर्मन्ससाठी चॅनलने, या प्रोग्रामने मला सिलेक्ट केलं. कारण मी एक गृहिणी आहे, मी एक बायको आहे, मी एक आई आहे आणि मी हे अगदीच समजू शकते जेव्हा घरात ती एक बाई नसते ना, तेव्हा घराची काय अवस्था असते. म्हणजे अख्खं घर ज्या बाईचं ऋणी असतं ना, तिलाच म्हणतात गृहिणी. वा 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 वा, मस्त. कश्मीर सर, तुम्ही इथं या आणि मॅडमला गिफ्ट द्या.
अहो हो आता ती येते ती. अहो पण कोणती म्हणजे चेटकन येते का हाडळ येते? अहो कोण येते? भटक कुमारी निधी. आरती वय जिचे दात म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. पण तुला हे माहिती आहे का, ती ज्याची फॅन आहे तो सुपर हिरो आहे, एक ऍक्टर आहे आणि तो डान्सर सुद्धा आहे. म्हणजे 3 लोक येत आहेत. हे आहे. अगं या पोरीचं काय करू मी? अगं असा ऍक्टर जो 3 in 1 आहे. एकदा त्यानं जॅकेट घातलं की होतो सुपर हिरो. चाळीनी स्वागत करूया पुष्कर जोग आणि भटक कुमारी निधी. अरे रिक्षा मिळाली. ओ काका चला लवकर, मला खूप उशीर होतोय. मला DMDच्या शूटला जायचंय. अगं पण अहो जास्त बोलू नका तुम्ही. अगं पण मी रिक्षावाला नाहीये. अहो तुम्ही रिक्षावाले नाही मग काय मी रिक्षावाली आहे? अहो चला ना काका, तुम्ही समजत का नाहीये? ओ काका. दुनिया झकास हे तुमचा उदास का, आमच्यात या जरा आता नाला. अरे यार कट. कोण आहे पुष्कर? ती पोरगी काय बोलती तुझ्याशी? आपल्याला शॉट घ्यायचा आहे यार. पट्टे. पुष्कर जोग. सॉरी मी तुम्हाला ओळखलंच नाही. मी तर तुमची खूप मोठी फॅन आहे. अगं माझं सोड, मी तुझा खूप मोठा फॅन आहे. मी तुला मगाशीच ओळखलं. तू निधी पागेरे आहेस ना? मला तुझा डान्स खूप आवडतो. तू एवढ्या गाण्यांवर छान छान डान्स करतेस, तर माझ्या गाण्यावर माझ्यासोबत एक जबरदस्त डान्स करशील? चला की मग. मनात शिरली मनात भिनली क्षणात चढली अशा आजचं शूटिंग उद्या करूया. मी हिचा फॅन आहे, तर आता मीच हिला DMDच्या सेटवर सोडून येतो. मनात शिरली मनात भिनली क्षणात चढली ॲब्सोल्युटली स्टनिंग झाला तुमचा परफॉर्मन्स. सिंक्रोनायझेशन असेल किंवा स्टाईल असेल किंवा स्वॅग असेल, ते फारच मजेशीर होतं. आय लव्ड इट पर्सनली. मला खूप 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 मजा आली. थँक्यू पुष्कर फॉर जॉईनिंग आणि गिव्हिंग हर सो मच एनर्जी. आणि आमच्या शोमध्ये येऊन 4 चांद लावले याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. इनफॅक्ट मी खूप मला लकी समजतो, बिकॉज आय कॅन रिलेट विथ हर समटाईम. बिकॉज मी वयाच्या 5व्या वर्षापासून डान्स करतो. आणि ना कुठेतरी मी स्वतःला असं बघत होतो हिच्यामध्ये. हे सगळे जे करतात ते मी तेव्हा कधीच करू शकलो नसतो, आणि आता सुद्धा मी मॅच करायचा प्रयत्न करतोय. बट दे आर टू गुड. गॉड ब्लेस देम. थँक्यू पुष्कर. थँक्यू निधी. कमाल.
आता आपण विचारूया गमशीर महाजनींना. गमशीर सर. मला आत्ताच नुकतंच कळलं की तुझे गेले 2 दिवस पाठ दुखावली गेलीये आणि तरी काय नाचलायस यार. आय मीन तू तुझं पूर्ण हृदय असं काढून तिकडे स्टेजवरती ठेवलं होतं. असं अफलातून नाचलास. थँक्यू. एवढी पाठ दुखावली गेलेली असून सुद्धा कमिटमेंट पाळणं आणि येऊन इथे ती पूर्णत्वाला नेणं, दॅट इज अ साइन ऑफ अ ट्रू आर्टिस्ट. त्यामुळे आय फील त्याच्याकरता एकदा पुष्कर करता टाळ्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि निधी अप्रतिम डान्स केला. मधल्या जागा खूप छान काढल्या. खूप मजा आली बघून डान्स. अप्रतिम. पुष्कर खूप खूप धन्यवाद. आज तू तुझी सगळी ऊर्जा घेऊन आमच्या सेटवर आलायस. आणि निधी तुझ्या डान्स बद्दल काय बोलायचं. तुझ्या डान्सच्या जादूनं तर बदलून टाकलीये दुनिया. तर मंडळी, आज जबरदस्त आपण ज्यांचे फॅन आहोत असे पुष्कर लोक आमच्या सेटवर आले. अहो, आम्हाला लय भारी आनंद झाला. मग मी काय करणार आहे आता. तुमचा जो बालपणीचा मित्र आहे कश्मीर आणि जी तुमची खास मैत्रीण आहे सोनाली, त्यांना हिचं बोलविणार आणि त्यांच्यातर्फे तुम्हाला देणार एक छोटंसं गिफ्ट. तुम्ही अहो एवढे मोठे असून आमच्या सेटवर आलात. तर जनता जनार्दन, मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे. कारण आमच्या डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर आलेले आहेत, येणार आहे ते म्हणजे सुपरस्टार, आपल्या सगळ्यांचे आवडते संजय नार्वेकर. आत्ता आपल्या मराठी सिनेमानी म्हणजे टाइमपास श्रीनी कल्ला केलेला आहे आणि गल्ला सुद्धा जमवलेला आहे. आणि त्या सिनेमामध्ये संजय नार्वेकरनी एवढं खतरनाक काम केलेलं आहे की आम्ही त्यांच्या प्रेमात पडलेलो आहोत. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि Zee5 वर तुम्हाला टाइमपास 3 हा सिनेमा बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे Zee5 वर नक्की बघा टाइमपास 3. आणि संजय सर, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्या तिकडं सोफ्यावर जाऊन बसायचं आहे आणि इथं जो ॲक्ट सादर होणार आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे मनमुराद. थँक्यू सर. थँक्यू. आता जो येत आहे त्याची दापोलीत दुबई पण आहे, मुंबई पण आहे आणि अमेरिका पण आहे. अरे, तो लय डेंजर आहे. तो अंगावर पण लिहितो, लेंग्यावर पण लिहितो आणि अंगावर समधीकडं लिहितो. एवढं अंगावर लिहितो तेवढं पेपरात लिहिलं असतं तर पहिला असता. अहो, तो म्हणजे आपला आता येतो आपला आता येतो गिजे. चल त्या साधूकडे बघू तो काय करतो. अरे नको रे बाबा, मी असं ऐकलंय की तो जे बोलतो ते खरं होतं. तो खूप खतरनाक आहे, मी नाही येणार. अरे चल रे, मी आहे ना, बघू चल. अरे नको 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 बाबा, नको 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 नको. काय हो साधू, तुम्ही लोकांना घाबरवता की मी जे बोलतो ते खरं होतं. हा, काय खोटं बोलता हो उगाच. बालक, माझ्या नादी लागू नकोस. हे बघ, माझी जीभ काळी आहे. हा पळाला, पण मी नाही पळणार. माझी टिंगल करतोस. जा, मी तुला श्राप देतो. आजपासून तू मुलगी होणार आणि लोक जेव्हा तुला बघणार तुझी टिंगल करणार. हा 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 हा. मुलगी काय पण फेकतात. आई, मी आलो.
केस घशा खाली जाईना हसका लागला तरी तुम्ही काय केलं बाबा मला मुलगी बनवून टाकलं सॉरी मी परत तुमची कधीच टिंगल नाही करणार बाबा मला माफ करा प्लीज हा 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 कळली माझ्या काळी जिभेची ताकद करशील परत टिंगल माझी नाही मी कधीच नाही करणार बाबा खरंच नाही कधीच नाही त्यापेक्षा तुम्ही मला गायब करून टाका बाबा मला गायब करून टाका ठीक आहे बालक ठीक आहे आईला मी गायब झालो ए ध्रुव तू असा चड्डीवरती का उभा आहे आणि तू पिंक कलरची चड्डी घालतो त्या बाबांनी मला फसवलं वाटतं हा 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 विचारायचं का सोनाली मॅडम कसा वाटला तुम्हाला हा पिंकिश परफॉर्मन्स परफॉर्मन्स हाय अन्विता हाय धमाल कॉन्सेप्ट होती आणि फारच अनपेक्षित कॉन्सेप्ट होती ज्यांनी कोणी हा विचार केलाय की ध्रुवचा मुलगी रूप ही अन्विता असणार आहे त्यांना हॅट्स ऑफ आहे कारण त्याची इतकी मजा आली ना म्हणजे तो पहिल्यांदा जेव्हा चालत गेला आणि अन्विता दिसली पॉज करा आणि मग त्याच्या पुढे जी काही गोष्ट होती फारच धमाल त्याच्याबरोबर नाचणं का अवघड आहे याची दोन कारणं एकतर त्याचा विनोदाचं टायमिंग आणि दुसरं त्याची एनर्जी तो कमाल एनर्जीने नाचतो पण अन्विता तितक्याच एनर्जीने आणि तितक्याच धमाल पद्धतीने तू त्याला साथ दिलीस खूप एंटरटेनिंग ऍक्ट होता पैसा वसूल ऍक्ट होता थँक्यू आणि ध्रुव मला सांग या आपल्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत तुझ्या त्या सगळ्यांपैकी तुझी आवडती मैत्रीण कोण आहे आदिती पण का आवडते तुला आदिती नाही तुम्ही खूप छान छान कपडे घालते छान कपडे घालते आणि ती खूप गोड दिसते बघा ए आई बापानो बघा काय गुण उधळत आहे पहा तो म्हणला की ती छान कपडे घालते तो ह्याची जी आई आहे तिथे बसली आहे तिने असं केलं आता तुला आई वडिलांकडून कानाखाली गजर मिळतोय का इकडे बजर मिळतोय आपण त्याला बघूया मस्त झाला तुझा परफॉर्मन्स ह्या ह्युमरस परफॉर्मन्स करता आणि त्या सुरेख मिररच्या एलिमेंट करता ध्रुव तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकली आहे दुनिया चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा जिंकून घेऊ जग सारे गेली झोकर दुनियेला डान्स महाराष्ट्र डान्स महाराष्ट्र डान्स महाराष्ट्र डान्स संजय सर आमचा ह्यो जो ध्रुव आहे तो साधा सुद्धा नाही लय म्हणजे कसं आहे इबलीस आहे इरसाल आहे अतरंग आहे आणि इथं त्याचं आणि एका व्यक्तीचं चाकचूक होत असतं भांडण होत असतं ती व्यक्ती म्हणजे चेटकीन जिचा महाल आहे हिचे तिचे नेहमी भांडणं होतात पण कधी कधी आमचा ध्रुव आहे ना आवाजामध्ये कमी पडतो तिला धाक दाखवण्यामध्ये कमी पडतो डेअरिंगमध्ये कमी पडतो तर आमची अशी इच्छा आहे की संजय सरांनी इथे यावं आम्ही साईडला उभं राहतो आणि तुम्ही
ध्रुवला शिकवावं की तिला धमकी कशी द्यायची. सर या तुम्ही, आमचा आग्रह आहे तुम्हाला, या सर. सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे आवाज. तिच्याकडे बघ पहिला. आपल्याला आपल्या गल्लीमध्ये येऊन नडिंग नाही पाहिजे खाली पिली. आपल्या गल्लीमध्ये येऊन नडिंग नाही पाहिजे खाली पिली. नाहीतर तुला तुझ्या कपड्यांसकट धोबी घाट घालीन. नाहीतर तुला तुझ्या कपड्यांसकट धोबी घाट घालीन. आपण सोफे सर सोफे सर ते तसं नाही, ते सोफे फिफेच असतो. अरे तो सोफेस्टिकेटेड असा शब्द आहे. काय तुमची भाषा, काय उच्चार, काय ते व्याकरण. व्याकरण म्हणजे काय माहितीये का तुला? हा मला माहिती आहे, मला माहिती. काय व्याकरण म्हणजे? एक करण नावाचा मुलगा असतो, त्याचा खूप छान छान झाला असतो, त्याला वाकरण म्हणतात. नार्वेकर घ्या धडे घ्या. आपण धडे घ्यायची वेळ आली त्याच्याकडून. तू त्याला ओरडू नको. आता मी मध्ये आलोय, कळलं ना? अरे तुमची उंची 1.5 फूट, त्याची 1 फूट. पण ह्या 1.5 फुटाने ना काय करू शकतो बघायचंय? थांब दाखवतो. पट्टी तिला मारा. अरे पट्टी आहे ना, पट्टी अशी तोडून टाकेन मी, कळलं ना? अरे पट्टी तुझ्यात नाही कधी. तर तुझ्याच्यात नाही, दाखवू काय तुझ्याच्यात नाही ते पट्टी. जो शानपट्टी करतो ना त्याला तोडायला ही पट्टी आहे. जो शानपट्टी करतो ना त्याला तोडायला ही पट्टी आहे. पण त्यांनी पण झालं नाही तर काय करणार आम्ही? काय करणार? छोटस काहीतरी आहे. हा असतो घोडा. हा सुटला की समोरचा फुट. घाबरले. त्याला किती आनंद झालाय बघ. तू आता खुश आहेस ना? घाबरली ना चिटकी? आता कसा दम द्यायचा तुला कळलेलं आहे. पण नाच पण चांगला करायचा, वेगवेगळ्या प्रकारचा करायचा. हा, आणि नाव मोठं करायचं स्वतःचं आणि आई बाबांचं सुद्धा. गुड. संजय नार्वेकर सर, टाइमपास 3 Zee5 वर आलेला आहे. तर टाइमपास 3 बद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना कळू द्या, म्हणजे कसं लोक लगेच सबस्क्राईब करतील आणि पिक्चर बघतील. हा निखळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे. आपलं टेन्शन बाजूला ठेवा आणि हसायला फक्त तो सिनेमा पहा, असा आहे. नावाप्रमाणेच टाइमपास आहे, त्यामुळे टाइमपास करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी नक्की तुम्ही हा सिनेमा पहा. अरे संदीप, अन्विता पण आहे टाइमपास 3 मध्ये. तर अन्विता प्लीज तुझ्या भूमिकेबद्दल आणि तुझ्या अनुभवाबद्दल सुद्धा सांग. मी चंदाची भूमिका साकारली, जी मी टाइमपास 1 मध्ये पण साकारली होती. आणि तेव्हा वेगळ्या अर्थाने प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं. चोमडेपणा केल्याबद्दल मला प्रेम मिळालं आणि तसाच चोमडेपणा आताही आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला टाइमपास 3 बघायला लागेल Zee5 वर. सो नक्की बघा. संजय नार्वेकर सर, तुम्ही आमच्या मंचाला तुमचे पाय लागले, आम्ही मनापासून आभार मानतो. आता इथं कसं आहे, आमच्याकडे पाहुणे आले की आम्ही त्यांना छोटीशी भेटवस्तू देतो. ती भेटवस्तू तुम्ही स्वीकार करावी. सर, खरंच आज खूप खूप मनाला समाधान वाटलं, आनंद वाटला. तुम्ही इथे आलात, मनापासून धन्यवाद दोघांचे सुद्धा. मंडळी, डेटॉल जसं आपल्याला जंतूंपासून सुरक्षित ठेवतं, तसंच या डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर हे जे लिटल मास्टर आहेत त्यापैकी 2 जण जे सुरक्षित असतील ते डेटॉल सेफ झोनमध्ये जाऊन बसतील. तर बघूया आज
कोण बसणार आहे डेटॉल सेफ झोनमध्ये? विचारूया आपल्या परीक्षकांना. आमच्या दोघांची चर्चा झाली आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये डेटॉल सेफ झोनमध्ये जाणार आहे अनमोल. अनमोल, तुझं मनापासून अभिनंदन. मंडळी, हा डेटॉल सेफ झोन आहे. बुधवारी एक स्पर्धक आणि गुरुवारी एक स्पर्धक असे तिथे जाऊन बसणार आहेत. हा डेटॉल सेफ झोनमधला बुधवारचा जो स्पर्धक आहे, बुधवारी जो सिलेक्ट झालेला आहे, तो आहे अनमोल. आता बघूया गुरुवारी कोण होणार आहे. मलाही उत्सुकता आहे.